हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोर्जुन, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ। तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते, प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थमहं सच मम प्रियः। मग चौथी याच्या ठाई काहीची करणे नाही, म्हणून भक्त एक पाही ज्ञानी आजो। सद्गुरू श्री जोग महाराजांच्या चरित्राचं चिंतन आपण करतो आहोत। हे चरित्र अलौकिक चरित्र आहे। चरित्र म्हणजे नेमकं काय असतं, चरित्राचे प्रकार काय असतात आणि या चरित्रामधून आपल्याला काय शिकण्यासारखं असतं, या संबंधातला विचार आपण काल आणि परवाच्या सत्रांमध्ये करून आलो आहोत। चरित्राचा विचार करत असताना हे चरित्र उपासना म्हणूनही आपल्याला श्रवण करायचं आहे आणि जोग महाराजांचं चरित्र हे अभ्यास म्हणूनही आपल्याला श्रवण करायचं आहे। कारण संतांचं हृदगत त्यांच्या चरित्रातून प्रकट होत असतं। काल आपण उज्ज्वल नीलमणीचा थोडासा विचार असा सांगून आलो की वचनेच बुद्धौच स्वभावेच चरित्रतः आचारे व्यवहारेच ज्ञायते हृदि नृणाम। नरांचं हृदय हे त्यांच्या चरित्रातून प्रकट होत असतं आणि संतांच्या बाबतीत त्यांचं वचन, त्यांची बुद्धी, त्यांचा स्वभाव, त्यांचा आचार आणि त्यांचा व्यवहार एवढं म्हणजेच त्यांचं सगळं चरित्र असतं। संत तुकाराम महाराजांच्या गाथ्याला वगळून आपण तुकाराम महाराजांचं चरित्र पाहू शकत नाही, म्हणून तुकाराम महाराजांची वचनं हेच तुकाराम महाराजांचं चरित्र आहे। ज्ञानेश्वर महाराजांची अलौकिक बुद्धिमत्ता ही त्यांच्या टीकेतून प्रकट होते, म्हणून त्या बुद्धीला वगळून आपल्याला ज्ञानोबारायांचं चरित्र पाहता येत नाही, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची बुद्धिमत्ता हेच ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी दैवी गुणांचं वर्णन करत असताना ज्या ज्या पद्धतीनं वर्णन केलंय तिथं तिथं ज्ञानोबारायांचा स्वतःचाच स्वभाव प्रकट झालेला असल्यामुळे ज्ञानोबारायांचा स्वभाव म्हणजेच ज्ञानोबारायांचं चरित्र आहे। ज्ञानोबारायांनी इतरांबरोबर केलेला जो व्यवहार आहे किंवा ज्ञानोबारायांचा स्वतःचा जो आचार आहे म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आहे। आणि म्हणून चरित्राचा विचार करताना या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागतो, कारण हे चरित्र म्हणजे संतांचं हृदगत असतं। संतांना जगताला जे दाखवायचं असतं आणि जे सांगायचं असतं ते दोन्ही संत महात्मे या रूपानं प्रकट करत असतात। म्हणून उपदेशाचा विचार करत असताना उपदेश शब्द आणि कृतीतून अभिव्यक्त होतो। या नियमाप्रमाणे संतांचे शब्द आणि संतांची कृती यांची एकवाक्यता संतांच्या चरित्रामध्ये दिसते आणि म्हणून मनस्येकम वचस्येकम कर्मण्येकम महात्मनाम यासारख्या काही व्याख्यांचा विचार थोडासा काल आपण करून आलो। का बाबा जोग महाराजांचं चरित्र आम्हाला अभ्यासायचं? कारण जोग महाराजांचं चरित्र म्हणजे आपल्या साधकांच्या जीवनाच्या कल्याणाचा केलेला अभ्यास आहे, असा एक विचार काल आपण बोललो। तो अभ्यास आहे। का अभ्यास मानायचं त्याला? कारण सिद्धस्य लक्षणानि साधकस्य साधनानि भवन्ति या जगद्गुरु शंकराचार्यांच्या वाक्यानुसार किंवा अत्रच यानी साधकस्य ज्ञान साधनानि तानि एव स्वाभाविकानि सिद्धस्य लक्षणानि, हे आचार्यांचं वाक्य आपल्याला तिकडंच नेणारं आहे। या सगळ्याचा विचार करून संत महात्म्यांचा भूतकाळ हा साधकाचा वर्तमान असतो आणि संतांचा वर्तमान हे साधकाचं भविष्य असतं। या नियमाप्रमाणे संत महात्मे वर्तमानात कोणत्या स्थितीत आहेत याचं अवलोकन करणं, याचा अभ्यास करणं म्हणजे जोग महाराजांच्या चरित्राचं चिंतन करणं आहे। काल आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करून आलो। जोग महाराजांचा जन्मही काल आपण साजरा केला। मला वाटतं रामचंद्र प्रभूंच्या जन्माबरोबरच जोग महाराजांचा जन्म काल झाला।
काल रामजन्म कालच झाला ना, म्हणजे ते एकूण एक बरोबरच आहे. थोडासा विचार त्या संबंधानं आपल्याला करायचा आहे. हे चरित्र चिंतन आपल्याला करायचं आहे. काय आहे, संतांचं चरित्र आम्ही पाहावं, कारण जगतामध्ये देव सुद्धा संतांच्या चरित्राची अपेक्षा करत असतो आणि अभ्यास करत असतो. परमात्म्याला सुद्धा काय आवडतं, तेही प्राणापरवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती, असं भगवान बोलतात ना. ज्ञानोबराय भगवान मुखातून जे विधान करतात त्या विधानाचा अर्थ आपण लक्षात घ्या. प्राणापरवते आवडती मज निरुते, कोण आवडते? भक्त आवडते. अरे भक्त तर प्राणापलीकडे जाऊन आवडतील, नवल नाही. मग कैमुत्तिक न्यायानं विचार करायचा ठरला तर त्या भक्तांचं चरित्र जे गातात ते सुद्धा मला प्राणापेक्षा जास्त आवडत असतील तर ते भक्त किती आवडतात, त्याला उपमा नाही, त्याला साधर्म्य त्याचं कशातून सांगता येत नाही. याच्याकरता म्हणून भक्त चरित्राते प्रशंसिती हे जे भगवंताचे शब्द आहेत, भगवंताला सुद्धा त्या चरित्राची अपेक्षा आहे. भगवंताला सुद्धा संत चरित्र गावी वाटतात. का गावी वाटतात? काय ते भवभूतीची 2 रामायण आहेत बरं का. रामायणाचा विचार करताना आत्ता जे आपण ऐकतोय ते गोस्वामी तुलसीदासजींचं रामायण ऐकतोय, परंतु आपल्याकडे असं आहे, वाङ्मय निर्मितीच्या संबंधामध्ये आपल्याकडचा विचार वेगळा आहे. आपल्या इतिहासातला घडलेली एखादी घटना किंवा आपल्या इतिहासामध्ये कल्पिलेली एखादी घटना, या 2 घटनांवर नाट्यकृती निर्माण करण्याची पद्धत आपल्या भारत देशामध्ये होती. ऐका, नाट्यशास्त्रामध्ये भरतमुनींनी ज्या नाट्यशास्त्राचा ज्या अर्थाने विचार केलाय त्याच्यात नाट्यशास्त्राची संहिता कुठून आणायची याचा विचार करत असताना त्यांनी सांगितलं की आपल्या ऋषीमुनींनी एखादी घटना किंवा कल्पना सांगितलेली असेल तर ती कल्पना उचला आणि त्याच्यावर नाट्य निर्माण करा. नाही तर मग आपल्याकडे रामायण आहे, महाभारत आहे, हा जो इतिहास आहे या इतिहासामध्ये घडलेली एखादी घटना घ्या. तसं भवभूतीनं रामायण 2 पद्धतीनं आपल्या समोर मांडलंय. एक त्याचं रामायण आहे ते उत्तर रामचरित नावानं प्रसिद्ध आहे, ज्याच्यामध्ये करुणरस प्रधान अशी ती कृती आपल्याला साहित्य कृती म्हणता येते. पण त्याचं कारुण्य खूप झालं, कारण भवभूतीने रामायणाच्या बाबतीत असं म्हटलंय त्या ह्याच्या उत्तर रामचरितामध्ये की रामायणामध्ये एकच रस आहे, शृंगार मानायचा नाही, हास्य मानायचं नाही, तिथं नाही असं नाही. मग फक्त एकच रस आहे रामायणामध्ये आणि तो रस म्हणजे करुण रस आहे. एको रस हा करुण एव भवभूती असं म्हणतात. आणि त्याच भवभूतीला या कारुण्य रसाच्या पलीकडे जाऊन दुसऱ्या रसाची त्या रामायणातून सिद्धी करायची म्हणून भवभूतीने दुसरं एक नाटक लिहिलंय, त्याचं नाव आहे प्रसन्न राघव. प्रसन्न राघव हे रामायणाच्याच संबंधामध्ये आणि उत्तर रामचरित हे रामायणाच्याच संबंधामध्ये. पण प्रसन्न राघवाच्या सुरुवातीला त्यांनी जे चिंतन केलंय, एक छोटंसं वाक्य आहे, वाक्य काय अगदी 4 शब्द आहेत. त्याच्यामध्ये भवभूतीने असं म्हटलंय की सगळे जण रामचंद्र प्रभूंची स्तुती का करतात हो? काय कारण आहे याच्यामध्ये? सगळ्यांना आपलं काही झालं की रामचरित्र सांगावं वाटतं, काही झालं की काही घटना घडली की रामाचं उदाहरण द्यावं वाटतं, काही चिंतन करावं वाटलं की रामचंद्र प्रभूंच्या जीवनचरित्रातला काही भाग सांगितला जातो, काही तत्व सांगितली जातात. सगळ्यांनाच रामचंद्र प्रभूंच्या चरित्राचं वेड कशा करता? त्याचं उत्तर देताना त्यांनी असं म्हटलंय की याच्यात रामचंद्र प्रभूंचा किंवा रामचंद्र प्रभूंचंच गुणगान करणाऱ्या इतरांचा दोष आहे असं समजायचं कारण नाही. मग दोष कुणाचा आहे? फार चांगलं चिंतन त्यांनी मांडलंय. भवभूती असं म्हणतात की सद्गुण गुणानाम अवगुणः हे त्याचं मूळ कारण त्यांनी सांगितलंय की या सगळ्या सद्गुणांचा एक मोठा अवगुण आहे की त्यांना फक्त रामाच्या चरित्रात जाऊन बसावं वाटलं म्हणून सगळ्यांना रामचरित्रच प्रिय वाटतं. सद्गुणांचा सुद्धा एक अवगुण असतो. तसं त्या रामचंद्र प्रभूंना, ज्या रामचंद्र प्रभूंचं चरित्र सगळ्या जगाला गावं वाटतं, त्या रामचंद्र प्रभूंना जर संतांचं चरित्र गावं वाटत असेल तर आपल्याला जोग महाराजांच्या चरित्राच्या बाबतीतही हे म्हणता येतं की सद्गुण गुणगणानाम अवगुणः. या सगळ्या सद्गुण गुण गण हे जे सगळे सद्गुण आहेत त्यांचा जो गण म्हणजे त्यांचं जे एकत्रित येणं, त्यांचा जो समूह, काय तुम्ही दैवी संपत्तीतले 26 माना ना, 26 गुण माना. हा जो सद्गुण गुणगण आहे या सगळ्या गुणगणाचा एकच अवगुण आहे. काय अवगुण? की दानाला असं वाटतं की जिथं दम आहे तिथंच आपण राहावं, दमाला असं वाटतं की जिथं अभ्यास आहे तिथंच आपण राहावं, अभ्यासाला असं वाटतं की जिथे बुद्धीची निश्चलता आहे तिथंच आपण राहावं.
बुद्धीच्या निश्चलतेला असं वाटतं की जो यज्ञात प्रवृत्त आहे त्याच्याच ठिकाणी आपण राहावं. यज्ञाच्या प्रवृत्तीला असं वाटतं की जिथं निर्भयता आहे तिथंच आपण राहावं. या सगळ्या गुणांना एकाच चरित्राचा आश्रय करावा वाटतो आणि त्यामुळं सगळ्यांना तीच चरित्र प्रिय वाटायला लागतात. आणि त्याच अर्थानं जोग महाराजांचं चरित्र हे संतांना आणि परमात्म्याला सुद्धा प्रिय असणारं चरित्र आहे. आम्हाला ते चरित्र आम्ही पाहावं. का पाहावं? कारण संतांचं आचरण हेच संतांचं चरित्र आहे. काल आणि परवा दोन्ही वेळेला आपण ते पाहून आलो. चरित्र म्हणजे काय? चरित्र म्हणजे सद्विचारांची अभिव्यक्ती म्हणजे चरित्र. सद्विचार, चांगले विचार जिथं क्रियेतून प्रकट होतात त्याला आपल्याला चरित्र म्हणायचं. आता या चरित्राचं चिंतन करताना जिथं चांगलेपणा आहे तिथं चरित्राचं प्राकट्य आहे. ते मृच्छकटिकात आहे पहा एके ठिकाणी, अनृतम नाभिधास्यामी चरित्र भ्रंश कारणम असं म्हटलंय. मृच्छकटिकात आलं एके ठिकाणी अनृतम नाभिधास्यामी. मग काय होतं? चरित्र भ्रंश कारणम. खोट्याचा आश्रय करणाऱ्यांचं चरित्र सिद्ध होत नाही हे मृच्छकटिक म्हणतं. खोट्याचा आश्रय न अनृतम. अनृत म्हणजे खोटं. अनृतम नाभिधास्यामी चरित्र भ्रंश कारणम. असत्य आचरणानं माणसाचं चरित्र भ्रष्ट होतं. याचा जर व्यतिरेक काढला तर काय होतं? खोट्याच्या असत्याच्या आचरणानं जर चरित्राचं हनन होतं तर याचा व्यतिरेक काय होईल? सत्याच्या आचरणानं चरित्र घडतं असा त्याचा अर्थ होईल की नाही? म्हणजे जिथं जिथं चरित्र प्रकट होतं तिथं तिथं सत्याचा विचार आपल्याला करावा लागतो. तिथं तिथं सत्य आहे हे आपल्याला मानावं लागतं. आता हे का प्रकट करावं वाटलं त्यांना? संतांचं चरित्र प्रकट झालं. महाभारतामध्ये एके ठिकाणी म्हटलंय, तृणानि भूमी उदकम वाक् चतुर्थीच सुनृता एतान्यपि सताम गेहे नोच्छिद्यन्ते कदाचन. महाभारत असं म्हणतं की संतांकडे गेल्यानंतर कदाचित आपल्याला काही मिळणार नाही. संत आपल्या अंगावर शाल घालू शकणार नाहीत, संत आपल्याला जेवण देऊ शकणार नाहीत, संत आपल्याला राहण्याची गादी पलंगाची व्यवस्था करू शकणार नाहीत, कदाचित संत महात्मे आपल्याला पंचपक्वान्नाचं भोजन देऊ शकणार नाहीत, कदाचित संत महात्मे आपल्याला जाण्या येण्याकरता गाडीची व्यवस्था करू शकणार नाहीत, काही करू शकत नाहीत. पण संतांकडे गेल्यानंतर 4 गोष्टी तरी आपल्याला नक्कीच मिळतील. तृणानी भूमिही उदकम वाक् चतुर्थीच सुनृता. 4च गोष्टी. एतान्यपि सताम गेहे नोच्छिद्यन्ते कदाचन. हे 4 गोष्टी संतांच्या जीवनाच्या, संतांकडे गेल्यानंतर आपल्याला मिळणारच आहेत. थोडं गवत मिळेल अंथरून झोपायला, थोडी भूमी मिळेल पाय पसरून बसायला, थोडं थंडगार गोड पाणी तरी मिळेल तहान भागवायला, आणि बाकी काही नाही मिळालं तर निदान 4 गोड शब्द मिळतील आपल्या जीवनाचं कल्याण करायला. वाक् चतुर्थीच सुनृता. 4 गोड शब्द आपल्याला मिळतील. संतांचं कर्तृत्व आम्हाला एवढ्यातच आम्हाला उपयोगाचं आहे. बाकी संत आम्हाला काय देतात? मुठभर आम्हाला अमुकच दिलं त्याच्याने आमची वृद्धीच झाली, आमच्या घरचा पैसाच संपला नाही, ह्याचं काही अर्थ नाही. याला काही अर्थ नाही. संत महात्म्यांचं चिंतन करताना त्यांचं चरित्र एवढ्यातूनच प्रकट झालं. कशातून? तृणानी भूमी उदकम वाक् चतुर्थीच सुनृता. संपलं. 4च गोष्टीत संतांचं चरित्र प्रकट झालं. का संतांनी हे चरित्र प्रकट केलं? मी थोडी प्रस्तावना रोज वेगवेगळी करणारच आहे. जोग महाराजांच्या चरित्राकडे येण्याच्या पूर्वी त्या चरित्राची आवश्यकता आणि त्या चरित्राचं मर्म थोडंसं चर्चेत यावं म्हणून थोड्या वेगवेगळ्या अर्थाने थोडी थोडी चर्चा रोज करतोच आहे. का हे चरित्र संत महात्मे प्रकट करतात? गीतेने त्याचं कारण सांगितलं. यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तद्देवेतरो जनः सयत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. आता गंमत कशी आहे? संत महात्मे ते म्हणणं काही असू दे, यद्यद आचरति श्रेष्ठः, तिथला श्रेष्ठ शब्द आपण पहा. ते श्रेष्ठ आचरण करतात. ज्ञानोबारांनी त्याच्यावर भाष्य करताना किती गोड शब्द वापरलेत. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. सामान्य सकळांनी ज्याचं अनुष्ठान करावं ते ज्यांच्या कृतीतून येतं त्यांना यद्यद आचरती श्रेष्ठा. श्रेष्ठाची व्याख्या ज्ञानोबारांनी सांगून टाकली जाता जाता. आणि ते बोलताना ज्ञानोबारा काय म्हणतात की ही जी मोठी मंडळी आहेत ती धर्माचं आचरण करतात असं ज्ञानोबाराय म्हणत नाहीत. ज्ञानोबाराय म्हणतात वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. ते धर्माचं आचरण करत नाहीत, पण ते ज्याचं आचरण करतात तो धर्म ठरतो. मग ज्यांच्या आचरणात धर्म सिद्ध होतो त्यांना श्रेष्ठ म्हणा. यद्यद आचरती श्रेष्ठः. मग ते श्रेष्ठ कोण आहेत?
त्याचा विचार करताना मग महाभारताने आपल्याला सांगितलं, तर्को अप्रतिष्ठा श्रुतयो विभिन्न न एको ऋषिर्यस्य मतम प्रमाणम धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम महाजनो येन गतः स पंथः. महाजनो येन गतः स पंथः इथं वापरलेला महाजन शब्द आणि गीतेने वापरलेला यद्यद आचरती श्रेष्ठ असा वापरलेला श्रेष्ठ शब्द, श्रेष्ठ आणि महाजन हे दोन्ही शब्द महाभारत आणि गीतेच्या विचारानं एकार्थवाची मानले पाहिजेत. म्हणून आपल्याला महाजन हाही शब्द जोग महाराजांकडे लावता येतो, श्रेष्ठ हाही शब्द जोग महाराजांकडे लावता येतो. आम्हाला आमच्या जीवनामध्ये तर्क चालत नाही, तर्काची अप्रतिष्ठा आहे. श्रुती वेगवेगळंच काहीतरी बोलतात. ऋषीमुनींना विचारावं तर ऋषीमुनींना आपापसामध्ये त्यांचे मतभेद आहेत. धर्मशास्त्राला विचारायला जावं तर धर्मशास्त्राची मतं अत्यंत गुह्य आहेत. मग आम्हाला कळण्याचा मार्ग काय? काही नाही, एकच मार्ग आहे. संत महात्मे ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जा. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, न कळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. हा त्याचा एक परिणाम आहे जो गीतेलाही अपेक्षित आहे, जो महाभारतालाही अपेक्षित आहे. पण या श्लोकावर भाष्य करताना करपात्रीजनी एके ठिकाणी चांगलं भाष्य केलंय. ते असं म्हणतात, तर्क चालत नाही, श्रुती कळत नाही, ऋषींचं आपापसात मतभेद आहेत, ऋषींचे धर्मशास्त्राची तत्व गुह्य आहेत. मग आम्ही काय करावं? आम्ही संतांच्या मागे जावं. पण संत कोण? संत कोण याचा विचार सांगताना त्याने असं सांगितलंय, हे तर्क, धर्म, वेद, श्रुती आणि ऋषी यांचं आम्हाला पटत नाही म्हणून ज्यांच्या मागे जायचंय ते त्यांचंच आचरण करत असतात. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे हे तयाची आचरिता पाऊले. पाऊनी सात्विक श्रद्धा चाले, हे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं. त्याच अर्थाने आपण घेतलं पाहिजे. जोग महाराजांचं चरित्र आपल्याला बघायचं. आता हे चरित्र बघायचं, ते कसं बघायचं, का बघायचं, याचं थोडंसं कारण सांगतो. काय आहे, संतांच्या चरित्राचा विचार करत असताना थोडंसं मागे जाऊन आपण विचार करा. आणखीन एक विचार त्या संबंधातला सांगतो आणि चरित्राकडे येतो. चरित्र निर्माण करताना ऐका, चरित्र निर्मितीचा जो विचार आपल्या संस्कृतीने, आपल्या शास्त्रकारांनी जो बोलून दाखवलाय, त्याचा विचार थोडासा संकोचाने करतो. एक फार महत्वाचा विचार आहे, तेवढा मांडतो, पुढे जातो. चरित्र निर्मितीचा विचार करताना शास्त्रकार असं सांगतात की चरित्र निर्माण करण्याकरता फक्त 3च माध्यम आहेत. आपल्या देशामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये 3 माध्यमातून चरित्र निर्मिती झाली. कोणकोणत्या माध्यमातून झाली? पहिलं माध्यम आहे साहित्य, दुसरं माध्यम आहे राजशासन आणि तिसरं माध्यम आहे ऋषी किंवा संतांची चरित्र. चरित्र निर्मिती करता 3च माध्यमांचा विचार करा. साहित्याचा एक विचार चरित्र निर्मिती करता करा, राजशासनाचा विचार चरित्र निर्मिती करता करा आणि ऋषींचं जीवन हे चरित्र निर्मिती करता पहा. याच्यापेक्षा चौथा मार्ग काही सांगितला तर शोधून काढा. या 3च्या पलीकडे तुम्हाला जाऊन चौथा मार्ग सापडणार नाही. 3 माध्यम. मी या 3 माध्यमांचा थोडासा विचार करून संत चरित्राकडे येतो. पहिलं माध्यम त्यांनी सांगितलं साहित्य. हे चरित्र निर्माणाकरता उपयुक्त आहे. का उपयुक्त आहे? कारण साहित्याची निर्मिती समाज घडवण्याकरताच मानावी लागते. मी थोडा विचार त्या संबंधामध्ये बोलून दाखवतो आणि मला कुठपर्यंत यायचंय तिथपर्यंत येतो, थोड्याशा एका वेगळ्या विचारानं, किंवा विचारही सांगून जातो. चला अजून थोडं पुढे बोलून जातो. साहित्य निर्मितीतून चरित्र निर्मिती हा विचार काश्मीर प्रांतात निर्माण झाला. राजशासनातून चरित्र निर्मिती हा विचार जास्तीत जास्त उत्तराखंड, उत्तर प्रदेशाच्या भूमीत जास्त मोठ्या प्रमाणात निर्माण झाला. आणि संत आचरणातून चरित्र निर्मिती हा विचार महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाला. आम्ही संतांची भूमी म्हणतो ना, महाराष्ट्र संतांची भूमी आहे. उत्तराखंडाला देवभूमी म्हणतात. काही असेल, मला आत्ता त्याचा विचार करायचा नाही. याच्यात हे प्रांतिक मतभेद आणून मला आपापसात भांडणही करायची नाहीत. पण मी साधारण भारत देशाचा आढावा डोळ्यासमोर ठेवून ही भाषा बोलतो. साधारणपणानं, काटेकोर नाही,
भांडण करण्याचं कारण नाही, प्रवचन झाल्यावर माझ्या अंगावरही यायचं कारण नाही. मी ढोबळ मानाने सांगतो, साहित्याच्या चिंतनातून चरित्र निर्मिती होते, कारण साहित्य निर्माणच होतं मुळात चरित्र निर्मिती करता. मम्मट, भट्टलोल्लट, कोल्लट, क्षेमेंद्र, अभिनवगुप्त ही सगळी मंडळी काश्मीर प्रांतात नेली. मम्मटाचं मूळ स्थान काश्मीरमध्ये, अभिनवगुप्ताचार्यांचं मूळ स्थान काश्मीरमध्ये, क्षेमेंद्र ज्यांनी साहित्यामध्ये औचित्य विचार मांडला त्यांचं मूळ स्थान काश्मीरमध्ये, भट्टलोल्लट काश्मीरमधले, कल्हट, कल्हण हे सगळे काश्मीरमधले साहित्य निर्मिती करणारे आपल्याकडचे. आता ही नावं सुद्धा आपल्याला अपरिचित आहेत, त्याला कोण काय करणार, पण मुळात यांचं स्थान काश्मीरमध्ये आहे. या सगळ्यांनी साहित्य निर्मिती केली, आपल्यावर अनंत उपकार करून ठेवलेत. आणि यांच्यापैकी मम्मटांनी काव्य प्रकाशामध्ये काव्याची प्रयोजनं सांगताना जी प्रयोजनं सांगितली आहेत ती 6 प्रयोजनं त्यांनी सांगितली आहेत. काव्यम यशसे अर्थकृते व्यवहारविदे शिवेत रक्षतये सद्यः परनिर्वृत्तये कांता संमित तयोपदेश युजे. काव्य प्रकाशामध्ये मम्मटांनी काव्याचं प्रयोजन काय, काव्य निर्मितीचं प्रयोजन काय, साहित्य कशा करता निर्माण करायचं असतं याचा जर विचार केला तर आपल्याला हे पाहता येतं. काय आहे, कशा करता, काव्यम यशसे अर्थकृते, यश म्हणजे कीर्ती, अर्थकृते संपत्ती करता, सोडून द्या दोन्ही, नंतरचा विचार करा. व्यवहार विदे, व्यवहारामध्ये आचार असतो, आचारामध्ये चर धातू आहे जो चरित्र या शब्दामध्ये येतो. त्यामुळे आम्हाला व्यवहार कसा करावा, आम्हाला व्यवहाराचं शिक्षण देण्याकरता, व्यवहार शिक्षा देण्याकरता म्हणून साहित्याची निर्मिती झाली. याचा आचाराशी चरित्राशी संबंध आहे. शिवेत रक्षतये, अमंगलाच्या निवृत्तीकरता साहित्य निर्मिती होत असते. अमुक अमुक स्तोत्र वाचा, अमुक अमुक अमंगलाची निवृत्ती होईल, अमुक अमुक करा, हे या ग्रंथाचं वाचन करा, ते निघून जाईल. अमंगल काय, अविद्या, अज्ञान. अज्ञान कशानं जातं, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, अज्ञानाची निवृत्ती होते बाबा. मने काय वाचा सेवक होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. श्रवणे पाठे अर्थे गीता निधी मोक्ष आरवते, समर्थुदाता कोणा ते नास्ती न म्हणे, गीता वाचा. त्याच्याने काय होईल, आपल्या जीवनातलं अमंगल निघून जाईल, आपल्या जीवनामध्ये मांगल्य प्राप्त होईल. अमंगलाच्या निवृत्ती करता साहित्य निर्मिती होते, त्या अमंगलाची निवृत्ती आपल्या जीवनामध्ये करत राहणं हेच चरित्र आहे. चरित्र म्हणजे काय, माणूस मुळात चांगलाच आहे, स्वभाव त्याचा मुळातच चांगला आहे, परंतु आगंतुक दोषांनी त्याच्या अंतःकरणात जर दाटी केली असेल आणि त्याच्या जीवनातले आगंतुक दोष त्याच्या चरित्राचं हनन करत असतील तर आगंतुकाची निवृत्ती करा. मूळ तुमच्याकडे आहे ते चांगलंच आहे. आम्हाला ज्ञान प्राप्त करून घ्यायचंच नाहीये, ज्ञान नित्य आहे नाव. आपण ज्ञानाची नित्य मानणारी केवलाद्वैती मताची वारकरी मंडळी आहोत. आम्ही ज्ञानाला नित्य मानतो. मग काय करावं लागतं, अनित्यतेची जी पुटं त्याच्या विचारावर चढलेली आहेत तेवढं दूर करावं लागतं. बस एवढंच आम्हाला करायचंय. तेवढं केलं की ते आहे ते तसंच आहे. आचार्यांनी चिंतन करताना असं सांगितलंय, विवेक चूडामणीमध्ये विचार आहे, जमिनीमध्ये ठेवलेलं धन आम्हाला निर्माण करावं लागत नाही, ते आहेच आहे. आम्हाला फक्त वरची माती बाजूला काढायची आहे. आम्हाला वरचं काढून टाकलं की आतलं धन तयारच आहे. आम्हाला त्याच्याकरता प्रयत्न करावे लागणार आहेत काय, नाही. फक्त कोणा महात्म्याच्या मुखातून महावाक्याचा विचार आमच्या कानावर पडला पाहिजे, आमच्या कल्याणाचा विचार पडला पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. आप्तोक्तिम खननम तथोपरिशीलापाकर्षणम स्वीकृतिम निक्षेप समपेक्षते नहि बहिः शब्दैस्तु निर्गच्छति तद्वत् ब्रह्मविदोपदेश मनन ध्यानाधिभिर्लभ्यते माया कार्य तिरोहितम स्वममलम तत्वम न दुर्युक्तिभिः. माया कार्यानं तिरोहित झालेलं ते परब्रह्म तत्व आहे, ते दुर्युक्तीनं प्राप्त होणार नाही. जीवनातल्या दुर्युक्ती आणि कुतर्क फक्त आम्हाला बाजूला करायचे आहेत. तेवढं अमंगल बाजूला झालं की जे गुप्त धन आहे ते आमच्याकडे आहेच आहे ना, ते परब्रह्म तर आमचं स्वरूपच आहे ना. मंगलाची प्राप्ती करून देण्याकरता अमंगलाची निवृत्ती व्हायची असेल तर त्या अमंगलाच्या निवृत्ती करता साहित्य निर्माण होतं, चरित्र निर्मिती करता. ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं त्याचं चरित्र वाखाणलं जातं, त्याच्या चरित्राची चर्चा होते, तो प्रसिद्ध होतो. का,
कारण उपनिषदांनी ज्या ज्ञानाचा बोध केला, वेदांनी ज्या ज्ञानाचा बोध केला, त्या बोधावर तो आरूढ आहे, त्याची प्रसिद्धी आहे. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे. ते प्रसिद्ध म्हणजे वर्तमानपत्रात रोज नाव येतं तो नाही, त्याला प्रसिद्ध म्हणत नाहीत. घटम बिंद्यात पटम छिंद्यात कुर्यात रासभरोहणम येनक्केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषोद्भवेत. असला प्रसिद्ध नाही. माणसं प्रसिद्ध होण्याकरता काही करतात. सुभाषितकारांनी सांगितलंय, घटम भिंद्यात, घरातली मडकी रस्त्यावर आणून फोडा, अंगावरचे कपडे फाडून टाका, नाही गाढवावर उलट बसा, तुम्ही लगेच प्रसिद्ध व्हाल. येनकेन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. काय उपयोग आहे त्याला? मग प्रसिद्ध कुणाला म्हणतात? ज्ञानोबारायांनी प्रसिद्ध शब्द वापरला, पण प्रसिद्ध या शब्दाचा नेमका अर्थ काय? ज्ञानोबारायांनी अनुभवामृताच्या पहिल्या श्लोकात त्याचा खुलासा केलाय. पहा, यदक्षरमनाख्येयम आनंदम अज केवलम श्रीमन निवृत्तीनाथ इति ख्यातम. ख्यात शब्द वापरलाय, प्रसिद्ध. ख्यात शब्दाचा अर्थ काय? प्रसिद्ध. काय अर्थाने प्रसिद्ध? अक्षर, अनाख्येय, आनंद, अज, केवल, श्री, मन, निवृत्ती, नाथ, ही सगळी लक्षणं ज्याच्याकडे त्याला प्रसिद्ध म्हणा. प्रसिद्ध म्हणजे वर्तमानपत्रात बातम्या येतात आणि मासिक ज्याची चर्चा करतात तो प्रसिद्ध नाही. उपनिषदांनी ज्याच्या गुणाची चर्चा केली तो प्रसिद्ध. वेदांनी ज्याची चर्चा केली तो प्रसिद्ध. याच अर्थाने आम्हाला विचार केला पाहिजे. सद्य पर निर्वृत्तये, पुढचं लक्षण साहित्याचं. साहित्य कशा करता आपल्याला सांगितलं? एवढ्याच करता. शिवेत रक्षतये, अमंगलाच्या निवृत्ती करता. साहित्य कशा करता? सद्य पर निर्वृत्तये, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शांती प्राप्त करून घेण्याकरता. आमच्या जीवनामध्ये आम्हाला शांती प्राप्त व्हावी याच्याकरता म्हणून साहित्याची निर्मिती झाली. काही काही वेळेला असं होतं, मन उदासीन होऊन जातं. उदासीन झालेल्या मनाला मग कुठंतरी असं वाटायला लागतं की अरे काय आपलं जीवन आहे, काय आपलं चाललंय, हे बरं नाही. मनात विकल्प निर्माण होतात, अस्थिरता निर्माण होते, चित्ताला चांचल्य प्राप्त होतं. व्यवहारामुळे असेल कदाचित, परंतु चित्त अस्थिर होऊन जातं. मग अस्थिर झालेल्या चित्ताला समाधानाचा काय मार्ग आहे? जो थोडासा आध्यात्मिक आहे तो म्हणतो नाही हो, चित्ताला बरं वाटत नाही. मग काय करायचं? काही नाही, उघडून ज्ञानेश्वरी हातात घेऊन बसा, चित्त हळूहळू शांत होतं. ज्ञानेश्वरी वाचली की बरं वाटलं. मनामध्ये फार गोंधळ होते, गाथा वाचलं की बरं वाटलं. बघा, उत्तर मिळो न मिळो, पण ते शब्द आमच्या जीवनाला शांती प्रदान करतात. ज्ञानेश्वर महाराजांनी श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय, ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधी गच्छती, हे जे शब्द वापरलेत भगवंताने, तिथल्या शांतीचा विचार करताना ज्ञानोबारांनी त्या शांतीला फार गोड विशेषण दिलंय. कुठल्याच भाष्यामध्ये ते विशेषण नाही आहे. ज्ञानोबाराय काय बोलतात तिथं बघा, शांतीच ज्ञानोबारांना सांगायची. ज्ञानोबाराय काय म्हणतात? तया तेची गिवसित ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. हा अचुंबित जो शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी विशेषण म्हणून शांतीला दिलाय ना, कोणत्याही साहित्यकाराला हे स्फुरलं नाही महाराज, कोणालाही सुचलं नाही. काय गोड शब्द आहे, अचुंबित शांती असे. हे अचुंबित शांती ही संकल्पना काही ज्ञानेश्वर महाराजांनी निर्माण केलेली नाही आहे. शांतीचा विचार करताना ही संकल्पना मूळ आली ती गौडपादाचार्यांच्या कारिकेमध्ये. मांडुक्य उपनिषदावरती आचार्यांच्या ज्या गौडपादाचार्यांच्या ज्या कारिका आहेत त्याच्यामध्ये शेवटचं एक प्रकरण आहे. 4 प्रकरणात ते विभागले गेलेत सगळ्या कारिका. त्याच्यातलं शेवटचं प्रकरण आहे अलात शांती नावाचं. आणि त्या अलात शांती प्रकरणामध्ये गौड आचार्यांचं भाष्य आहे त्याच्यावर. त्याच्यामध्ये त्या अलात शांती प्रकरणामध्ये गौडपादाचार्यांनी त्याच अचुंबित शांती ज्याला ज्ञानोबाराय म्हणतात त्याला गौडपादाचार्यांनी अस्पर्श योग असं म्हटलंय. अस्पर्श योग. तिथला अस्पर्श हा शब्द नाही म्हटलं तरी थोडा रुक्ष आहे. ज्ञानोबारायांनी लगेच त्याला ओला करून टाकलाय. अस्पर्श म्हणू नका, मग अचुंबित शांती असे. किती गोड, किती सरळ, किती सहज. काय सांगू, कधी कधी मला तर असं वाटतं ना, हे साहित्य निर्मिती करणारे मोठे मोठे लोक आहेत ना, ज्यांच्या ग्रंथाचं चिंतन करताना आयुष्य जातं, ते बहुधा समाधी सोहळ्याला येऊन ज्ञानोबारायांच्या पायाचं तीर्थ पिऊन जात असावेत.
कधी कधी मला असं वाटतं ज्ञानोबा किती पुढचं बोलतात, किती व्यापक बोलतात, किती सरळ. सरळ आणि सुंदर हे दोन्ही ज्ञानोबारांच्या जवळ आहे. नुसतं सरळ सुंदर नाही, सरळ आहे, सुंदर आहे, तेवढंच व्यापक आहे. आणि नुसतं व्यापक नाही, व्यापकाला ज्ञानोबारांनी सौंदर्याची झालरही लावून दिली. सरळ ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं आहे. शांती सद्य परनिर्वृत्त ये. का? ज्ञानेश्वरी वाचली की शांत वाटतं. आपल्या वारकऱ्याला बघा, एखाद्या दिवशी प्रवासामुळे म्हणा, काही कारणामुळे म्हणा, त्याचा नित्यनेम त्याला गुंडाळून टाकावा लागला आणि रोजच्या 300 ओव्याच्या ऐवजी 5 ओव्यांवर समाधान मानावं लागलं. दिवसभर अशांत आहे महाराज वारकरी. नाही हो, आज काही दिवस बरा नाही, आज नाही, मनाला चैनच पडत नाही. अरे काय बिघडलं? काही बिघडलं नाही, आज ओव्याच वाचून झाल्या नाहीत. आणि मग रात्री मुक्कामाला पोचल्यावर 2 वाजता 3 वाजता कधी का तो पोचेना प्रवासातून, आणि मग आपल्या वळकटीवर बसून तो ज्ञानेश्वरी काढेल आणि उरलेल्या 295 ओव्या वाचील, तरच त्याला शांत झोप लागेल, त्याशिवाय लागणार नाही. सद्य परनिर्वृत्त ये. कशा करता आम्हाला हे सांगितलं गेलं? काय कारण आहे? काही नाही, त्याचं कारण सांगितलं, आपल्याला शांती प्राप्त व्हावी. ज्याला शांती प्राप्त झाली, अचुंबित शांती ज्याला प्राप्त झाली, त्याचं चरित्र घडलं. म्हणजे सद्य परनिर्वृत्त ये हे सुद्धा चरित्र चिंतना करताच विचारात घ्या. आणखीन एक हेतू सांगितला, कांता संमित तयोपदेश युजे. शेवटचं प्रकरण, शेवटचा विचार मम्मट आपल्याला सांगतात. कशा करता साहित्याची निर्मिती होते? कांता संमित उपदेश ग्रहण करण्याकरता. उपदेशाचं ग्रहण ज्यांच्याकडून झालं त्यांचं चरित्र सिद्ध झालं. तुकोबारायांना उपदेश प्राप्त झाला, तुकोबारायांचं चरित्र झालं. तुकोबारायांकडून निळोबारायांना उपदेश प्राप्त झाला, निळोबारायांचं चरित्र आहे. तुकोबारायांकडून बहिणाबाईंना उपदेश प्राप्त झाला, चरित्र आहे. ज्ञानोबारायांकडून जोग महाराजांना उपदेश प्राप्त झाला, चरित्र आहे. जोग महाराजांकडून मामांना उपदेश प्राप्त झाला, मारुती महाराज गुरवांना उपदेश प्राप्त झाला, स्वामी महाराजांना उपदेश प्राप्त झाला, लक्ष्मण महाराज इगतपुरीकरांना उपदेश प्राप्त झाला, चरित्र आहे. यांची चरित्र आहेत. का घडली? कारण कांता संमित तयोपदेश युजे हे जे साहित्याचं प्रयोजन आहे, हे प्रयोजन त्यांच्या दृष्टीने त्या साहित्यातून प्रकट झालं. ज्ञानेश्वरीतून त्यांना तो उपदेश प्राप्त झाला आणि त्या उपदेशाप्रमाणे त्यांचं जीवन घडलं, म्हणून त्यांचं चरित्र सिद्ध झालं. मी कशा करता हे आपल्याला सांगतोय, हा विचार कशा करता मांडतोय? माझा विचार चालू आहे की चरित्र निर्माण करण्याकरता 3 माध्यम असतात. त्याच्यातलं एक माध्यम आहे साहित्य, दुसरं माध्यम आहे राजशासन आणि तिसरं माध्यम आहे संत चरित्र. चरित्र निर्मिती करता ही 3 माध्यम आहेत. त्याच्याकरता हा विचार करा. मम्मटांनी सांगितलेली ही सगळी प्रयोजनं, सगळी नसली तरी 4 प्रयोजनं तरी नक्कीच आपल्या चरित्र निर्माणाकरता उपयोगी ठरणार आहेत. म्हणून त्यांनी सांगितल्यानुसार ज्यांनी आपलं जीवन घडवलं त्यांचं चरित्र झालं, आणि ज्यांनी तसं जीवन घडवलं नाही, शांती काय करायची? अशांत राहिलं पाहिजे. अमंगल करतं काय मला? अमंगल राहिलं तर बिघडलं काय? असं म्हणून जे अमंगलाच्या समवेत राहिलेत त्यांचं जीवन मात्र अनृतम नाभिधास्यामी चरित्र भ्रंश कारणम, या पद्धतीनं त्यांच्या चरित्राचं हनन होऊन गेलं. दुसरा विचार करा राजशासनाचा. राजशासनातही चरित्र निर्मिती आहे. कशी आहे? मी आपल्याला सगळाच विस्तार करणार नाही, पण थोडं एकच भूमिका त्याची फक्त सांगतो. आपल्याकडची राज्यशासनं बघा आपण. उत्तम राजशासनं आपल्याकडच्या मंडळींनी केलेली आहेत. बरं, ज्या मंडळींनी उत्तम पद्धतीचं राज्यशासन केलेलं आहे, उत्तम म्हणजे ज्यांचं नाव आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि ज्या राजशासनाला आदर्शभूत मानलं गेलेलं आहे, असे जे राजे होऊन गेले, त्या राजांच्या जीवनाला अध्यात्माचा स्पर्श आहे. त्या राजांच्या राजकारभारामध्ये कोणत्या तरी संतांचा फार महत्वाचा भाग आहे. रामचंद्र प्रभूंचं रामराज्य असेल तर वसिष्ठांचा वरदहस्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आदर्श राजशासन असेल तर त्याला जगद्गुरु तुकोबाराय आणि समर्थांचा वरदहस्त आहे. या 2 महात्म्यांच्या वरदहस्तातून त्यांचं राजशासन आदर्श म्हणून आपल्या समोर आलं. अशी कितीतरी उदाहरणं मी म्हणून एक तिथलं टोक सांगितलं, एक शेवटचं टोक सांगितलं. त्याचाही विचार करून पहा आपण.
म्हणून मी म्हटलं मी एकच भूमिका फक्त सांगतो, या सगळ्या चरित्रांचाही मला विचार करायचा नाही. थोडंसं आपण चला भागवतात चला. भागवताचा नवम स्कंध हा ईशानुकथा या लक्षणाने युक्त आहे. या नवम स्कंधाचा विचार आपण जर केला तर या नवम स्कंधामध्ये काय आलं हो, नवम स्कंध कशा करता सांगितला गेला, मी फक्त भूमिका सांगतोय. मला भागवतही सांगायचं नाही, तो माझा प्रांतही नाही, मला तेवढा वेळही नाही माझ्या हातामध्ये. नवम स्कंध कशा करता, भगवंताच्या विविध अवताराचा आणि भगवंताच्या भक्तांच्या चरित्राचा विचार करण्याकरता नवम स्कंध प्रकट झाला. म्हणून त्याला ईशानुकथा असं म्हणतात. ईश शब्दाने परमात्माच घ्यायचा असं नाही. ईशनशीलता ज्याच्यामध्ये आहे त्याला ईश म्हणा, त्याला ईश्वर म्हणा. ईशनशीलता म्हणजे नियमनशीलता ज्याच्यामध्ये आहे, जो नियमन करू शकतो, त्याचा विचार त्या संबंधामध्ये करा. मला आता तोही विस्तार करायचा नाही. परमात्मा जगताचं नियमन करू शकतो असं नाही, संत महात्मे करू शकतात. या सृष्टीची उत्पत्ती काय फक्त परमात्म्यानेच करावी काय, नाही नाही, संतही करू शकतात. या सृष्टीचा प्रलय काय फक्त परमात्म्यानेच करावा. यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति अभिसंविशन्ति तद विजिज्ञासस्व तद ब्रह्म. पण तद ब्रह्म म्हणत असताना केवळ ब्रह्म विचारात घेऊ नका. ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेला कोणीही तद ब्रह्म या अक्षरानं लक्षित आहे, त्यांचाही स्वीकार करा, त्यांनाही त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्या. ब्रह्मविद ब्रह्मएव भवती उपनिषदाचा नियम आहे. विस्तार नाही. नवम स्कंध त्याच्याकरता प्रकट झाला. ज्ञानोबारांनी चिंतन करताना काय म्हटलंय, माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी सुद्धा या सृष्टीची उत्पत्ती आणि सृष्टीचा प्रलय होऊ शकतो. अरे परमात्म्याला तरी काही करावं लागलं, आमच्या सद्गुरूंना तर काहीच करावं लागत नाही. दैविकी दिठी पाहता सानी तरी मिलनोन्मिलनी उत्पत्ती प्रलयो दोन्ही लीलाची दाविसी. ज्ञानोबा बोलतात की नाही, उत्पत्ती प्रलयो, अरे दैविकी दिठी पाहता सानी. अरे तुमची दृष्टी बघायला गेली तर फार छोटी दृष्टी वाटते ती गणपतीच्या डोळ्यासारखी, पण सामर्थ्य काय आहे. उन्मिलन आणि मिलन, मिलन होणं म्हणजे दोन पापण्या एकत्रित येणं म्हणजे डोळे बंद होणं, आणि उन्मिलन म्हणजे डोळे उघडणं. घरामध्ये गणपती बसवताना उन्मिलन असतं एक, ते दुर्वेने त्याच्या डोळ्याला तूप लावावं लागतं गणपतीच्या मूर्तीच्या, नेत्रोन्मिलन म्हणतात त्याला. बसवणाऱ्यांना माहिती, कारण प्राणप्रतिष्ठा असते ना. प्राणप्रतिष्ठेमध्ये आता आपण जोग महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली की नाही, त्यावेळेला तेव्हा त्यांच्या डोळ्याला आपण तूप लावलं होतं तुळशीच्या काडीनं. आपल्याला आठवत असेल, आपण होता, महाराजही होते, आपल्याच हस्ते झाली जोग महाराजांच्या मूर्तीची स्थापना. म्हणजे काय, उन्मिलन, नेत्रोन्मिलन झालं, डोळे उघडणे. तसं उन्मिलन आणि मिलन, आमचे सद्गुरू डोळे ज्या क्षणी उघडतात त्यावेळेला सृष्टीची उत्पत्ती आहे, आणि त्यांनी डोळे बंद करून घेतले की या सृष्टीचा प्रलय आहे. काय परमात्माच पाहिजे काय त्याच्याकरता. तद ब्रह्म म्हणताना त्याच्यामध्ये आपल्याला संत महात्म्यांचाही विचार करता येतो. ही सगळी चरित्र, ईशानुकथा हा जो 9वा स्कंध आहे, या 9व्या स्कंधामध्ये जे आपल्याला चिंतन सांगितलं गेलं त्याच्यातली बहुतेक चिंतन राजाची आहेत. बघा आपण चंद्रवंशात आणि सूर्यवंशात 12 अध्यायामध्ये सूर्यवंशाला, 13 अध्यायामध्ये चंद्रवंशाला, हे सांगितलं की नाही सगळं. बोबदेवांचं चिंतन आहे. तर हे सगळं करत असताना या सगळ्यामध्ये नवम स्कंध आपल्याला जे सांगतो त्याच्यामध्ये विविध राजांच्या कथा आहेत. भागवतामध्ये सगळ्या ठिकाणी आल्या. हे ध्रुवाला आढळ स्थान दिलं, ते आढळ स्थान दिल्यानंतर ध्रुवानी 36,000 वर्ष राज्य केल्याचं भागवत बोलतं की नाही. ज्यांच्या नावाने आपल्या देशाला भारत हे नाव पडलं ते भरत 1 कोटी वर्षाचं राज्य आहे त्यांचं, सांगितलं की नाही. तर हे 1 कोटी वर्ष राज्य भरतानी केलं, 36,000 वर्ष राज्य ध्रुवानी केलं. आणि तेवढं राज्य झाल्यानंतर त्यांनी काय केलं की एका विशिष्ट वेळेला ते राज्य आपल्या पुढच्या पिढीच्या ताब्यामध्ये दिलं आणि सरळ अरण्यामध्ये तपश्चर्येला निघून गेले. भरताचं राज्य करणं आणि राज्य त्याग करून अरण्यामध्ये आत्मकल्याणाकरता निघून जाणं हे भरताचं चरित्र ठरलं की नाही.
चरित्र ठरलं. किती चरित्र आहेत आपल्याकडे. अरे स्वप्न पडलं की स्वप्नामध्ये राज्य दान दिल्याचं दिसल्याबरोबर सकाळी उठून ते राज्य दान देऊन टाकलं. याच्यापेक्षा मोठं चरित्र काय असू शकणार आहे. हरिश्चंद्राचं चरित्र पहा आपण. हे चरित्र या भूमीमध्ये घडलं. स्वामी विवेकानंदांच्या जीवनचरित्रामध्ये अशी कथा सांगतात. स्वामी एकदा शिकागोला गेल्यानंतर पुन्हा पुन्हा जात राहिले. परदेशामध्ये त्यांची व्याख्यानं गाजायला लागली. असंच अमेरिकेमध्ये एका चर्चमध्ये त्यांचं व्याख्यान ठेवलेलं होतं. आणि ते व्याख्यान देत असताना मानवी जीवनमूल्यांचा विचार ते मांडत होते. आणि मांडत असताना त्याच्यामध्ये दान ही संकल्पना त्यांनी सांगितली. दानाची भूमिका सांगितली आणि ती भूमिका सांगून उदाहरण म्हणून त्यांनी हरिश्चंद्राचं उदाहरण दिलं. हरिश्चंद्राला स्वप्न पडलं. मग उठल्यावर खरंच त्यांनी ते राज्य विश्वामित्राच्या पदरात टाकून दिलं. निस्संग होऊन गेले. निस्पृह अंतःकरणाने ते राज्य देऊन टाकलं. काही कथा सांगितली. व्याख्यान झाल्यानंतर काही प्रश्नोत्तर होती. त्या प्रश्नोत्तरामध्ये त्या चर्चमध्ये काम करणारी एक कोण परिचारिका कोणी सेविका होती. तिला इंग्रजीमध्ये नन म्हणतात, नन. ती उठून उभी राहिली आणि तिने स्वामीजींना सांगितलं, मला एक प्रश्न विचारायचा आहे आपल्याला. म्हणे बोला आई, काय प्रश्न आहे. तिने विचारलं, तुम्ही आता आम्हाला ते हरिश्चंद्र का कोण त्यांची कथा सांगितली. तिने विचारलं, ती कथा चांगली आहे, ह्याच्याबद्दल वाद नाही. पण माझं तुम्हाला असं विचारणं आहे, मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला असं वाटतं का की खरंच असं घडलं असेल की एखाद्याला स्वप्न पडतं, स्वप्नामध्ये दान दिल्याचं दिसतं, खरंच तो सकाळी उठतो आणि ते राज्य कुणाला तरी दान देऊन टाकतो. असं माणसाच्या जीवनात घडेल असं तुम्हाला वाटतं. याच्यावर तुमचा विश्वास तरी बसतो. हा, कथा म्हणून चांगली आहे, गोष्ट म्हणून ऐकायला चांगली आहे. पण खरंच आपल्या बाबतीत असं, अर्थात आपल्याला कधी दान दिल्याचं स्वप्नही पडत नाही, तो भाग वेगळा. परंतु एखाद्याला जर असं पडलंच तर खरंच उठून आपण सकाळी उठून ते दान देतो का हो कधी. असं घडू शकतं काय. घडणं तरी शक्य आहे का. हे असं घडलं असेल असं तुम्हाला वाटतं. तिने विचारलं. स्वामीजी म्हणाले, माझा पूर्ण विश्वास आहे, कारण हा माझ्या देशाचा इतिहास आहे. माझ्या इतिहासावर, माझ्या देशाच्या इतिहासावर माझी श्रद्धा आहे. ते खरोखर घडलं म्हणूनच मी तुम्हाला सांगतो. ऐकल्यानंतर ती कुत्सित हसली. स्वामीजीने तिला विचारलं, आई तुम्ही हसता, तुम्हाला काय वाटतं. तिने सांगितलं, मला असं वाटतं की ही तुमच्याकडच्या लोकांनी केलेली एक कल्पना आहे. असं कुठं होत असतं काय. स्वप्नात काही बघायचं आणि खरंच उठल्यावर राज्य देऊन टाकायचं. मला काही असं खरं वाटत नाही. हा काही मानवी स्वभाव नाही. कोणी असं शहाणा माणूस करणार नाही. आणि तुम्ही तर म्हणता तो तर राजा होता हरिश्चंद्र. कुणीच असं करणार नाही. काय वाटतं. मला असं वाटतं की ही तुमच्या देशातल्या लोकांनी केलेली कल्पना आहे. स्वामीजी तिच्यापेक्षा मोठ्याने हसले. स्वामीजी म्हणाले, ठीक आहे, माझा काही विरोध नाही तुम्हाला हे पटलंच पाहिजे, हा माझा आग्रह नाही, ज्याचा त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. ती म्हणाली, मग तुम्ही का हसलात. स्वामीजी म्हणाले, ठीक आहे, माझं काही म्हणणं नाही. तुम्हाला जर वाटतं की ही माझ्या देशातल्या लोकांनी केलेली कल्पना आहे तर मी म्हणतो ठीक आहे, ही कल्पना आहे. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ही कल्पना सुद्धा माझ्याच देशातले लोक करू शकतात. तुमच्या देशातले लोक ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. हरिश्चंद्राचं चरित्र हे चरित्र म्हणून का आलं. राजशासन करताना चरित्र उभारणी करणं या देशाचं वैभव आहे, या देशाचा इतिहास आहे. आमच्याकडे राज्यकर्ते जुने बर का, राजशासन करत असताना जेवढ्या तन्मयतेने करत असत तेवढ्याच निष्ठेने त्या राज्याचा त्यागही क्षणात करून बाहेर पडत असत. राजशासन करताना ज्या तन्मयतेने, म्हणून मी म्हटलं ज्या तन्मयतेने, भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी म्हटलंय, रामचंद्र प्रभूंना असं सांगितलं दशरथांनी की उद्या तुला अभिषेक व्हायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी बोलवून काही मातेने सांगितलं की तुला अभिषेक होणार नाही, तुला 14 वर्ष वनवासात जायचंय. तर नाथ महाराज म्हणतात, दोन्ही गोष्टी ऐकताना रामचंद्र प्रभूंच्या अंतःकरणाची स्थिती समान होती, काही बिघडलं नाही. मग अशांची चरित्र का होऊ नयेत मला सांगा. का नाही.
चरित्र घडवण्याची ही 3 माध्यम आहेत. त्याच्यातलं एक माध्यम आहे साहित्य, दुसरं माध्यम आहे राजशासन. आता याची उदाहरणं देत नाही, म्हणून आपल्याकडची नवमस्कंधामध्ये तुम्ही त्याच्याकरता पहा. या नवमस्कंधातल्या या राजांच्या चरित्रांमध्ये प्रत्येकाने भगवत प्राप्ती करून घेतली. कुणी सत्याच्या आचरणाने करून घेतली, कुणी भक्तीच्या द्वारे करून घेतली, कुणी दानाच्या द्वारे करून घेतली, कुणी गुरुसेवेने भगवत प्राप्ती करून घेतली, कुणी न्यायदानातून भगवत प्राप्ती करून घेतली, कुणी त्यागातून भगवत. एक एकच गुण, पण त्या एकेका गुणाने भगवत प्राप्ती करून घेता येते. हे चरित्र त्या राजांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. आणि चरित्र निर्मितीचं तिसरं माध्यम आहे, ते माध्यम म्हणजे संतांची चरित्र, जे आपण जोग महाराजांचं पाहतो आहोत. हे तिसरं माध्यम आहे, संत चरित्र. आणि म्हणून मनुस्मृतीने फार चांगलं म्हटलं एके ठिकाणी. मनुस्मृती असं म्हणते, एतद्देश प्रसूतस्य स काशादाग्रजन्मनः स्वं स्वं चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवाः. मनुस्मृतीचं वचन आहे. एतद्देश प्रसूतस्य, या देशामध्ये जन्माला आलेला महात्मा, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेला महात्मा, त्यांनी काय करावं? स्वं स्वं चरित्रम शिक्षेरन. कुणाकरता? पृथिव्याम सर्व मानवा. या देशातल्या माणसांकरता नाही, पृथ्वीवरच्या सर्व माणसांच्या समोर आमच्या देशातल्या साधू पुरुषांचं चरित्र आदर्श आहे. पण त्याच्याकरता काय लागतं? एतद्देश प्रसूतस्य, याच देशामध्ये त्याला जन्माला यावं लागतं. भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. नाही का? वैकुंठवासी गुरुवर्य घुले बाबा नेहमी कीर्तनामध्ये हे प्रमाण द्यायचे, नेहमी द्यायचे, जवळजवळ सगळ्या कीर्तनामध्ये. भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. प्रत्येक कीर्तनामध्ये या देशाबद्दल ते पहिल्या प्रस्तावनेमध्ये बोलायचे. देशाभिमान, देशभक्ती हा त्यांच्या स्वभावाचा अंगभूत गुण होता. सरळ सहज बोलायचे, स्पष्ट बोलायचे, नाही भीडभाड, काही नाही. या देशामध्ये जन्माला येणं भाग आहे. एतद्देश प्रसूतस्य. आणि मग स्वं स्वं चरित्रम शिक्षेरन, आपल्या चरित्रानं त्याने पृथिव्याम सर्व मानवः शिक्षेरन. पृथ्वीवरच्या, या देशातल्या नाही, परदेशातल्या नाही, पृथ्वीवर जिथं जिथं म्हणून मनुष्य प्राणी आहे, त्याच्या समोर आमच्या देशातल्या साधू पुरुषांनी आपल्या चरित्राचा आदर्श निर्माण केला. चरित्र निर्मिती आमची कशातून होते? साहित्य वाचा, चांगलं साहित्य वाचा. ज्ञानेश्वरी, गाथा, हे दासबोध चांगलं साहित्य आहे. नाथ भागवत, अभंग, हरिपाठ, आपल्या सगळ्या संतांचं वाङ्मय तुम्ही पहा. गोस्वामी तुलसीदासजींचं रामायण आता आपण पाहतो आहोत. नाथ महाराजांचं भागवतावरची एकाकार टीका आपण पहा. या सगळ्यातून काय कळतं? आपलं चरित्र घडतं महाराज या ग्रंथातून. ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानेश्वरी प्रमाणे वागण्याची बुद्धी ज्याला झाली, त्याचं चरित्र काही घडणार नाही, बिघडेल. बाकी काही नसलं तरी माणसं म्हणतात, अहो काही नाही तर नाही, जाऊ द्या, आपण त्या माणसाचं कौतुक केलं पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या 300 ओव्या वाचल्याशिवाय पाणी घेत नाही तोंडात. झालं ना, घडलं ना चरित्र. लोक कौतुक करतात ना, चर्चा करतात ना. नाही हो, ज्ञानेश्वरीचा अभ्यासक आहे तो वेडं वाकडं वागणं शक्यच नाही. साहित्यातून चरित्र निर्मिती. अहो गाथा मुखोद्गत आहे, वेडं वाकडं वागणं शक्यच नाही. साहित्यातून चरित्र निर्मिती. तुकोबारायांवर पराकाष्ठेची निष्ठा आहे हो त्याची. नाही, तो असं बोलणार नाही. तुकोबारायांनी असं बोलू नका म्हणून सांगितलंय. तो खोटं बोलणार नाही. तुकोबाराय खोटं बोलणार यांना जवळ करत नाहीत, त्याला माहिती आहे. अभंग गाथेतून त्याच्या चरित्राची निर्मिती झाली. तसं जोग महाराजांसारख्यांचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर ठेवून चरित्र निर्मिती करता यावी, याच्याकरता चरित्राचा विचार करणं आवश्यक आहे. जोग महाराजांचा जन्म झाला, चरित्रात येतो. जोग महाराजांचा जन्म झाला, अवताराला आले. कशा करता आले? आपण काल बोललो, भाद्रपद वद्य प्रतिपदेला जोग महाराजांचा अवतार आहे. महात्मा अवताराला येतो
पण अवताराला ज्या कारणाकरता येतो त्या कारणाच्या प्राकट्याकरता जर त्याला काही विवक्षित काळाची प्रतीक्षा करावी लागत असेल तर ती प्रतीक्षा सुद्धा तो जगताचं चरित्र घडवण्यातच व्यतीत करतो. जोग महाराजांचं बालपण हे जर तसं बघितलं तर फार काळ आपल्याला चिंतनात घ्यावं इतकं मामांनी रंगवलं नाही. खूप त्याच्यावर बोलावं असं मामांनी फार अगदी 1-1.5-2 पानामध्ये हे बालपण जोग महाराजांचं संपवलंय. पण मला त्या बालपणाविषयी थोडंसं बोलायचं आहे. बाल्य सगळ्यांनाच आहे, कोणी एकदम मोठा नाही आहे. शुकाचार्यांचं सोडून द्या, ते गर्भातून प्रकट होतानाच 12 वर्षाचे प्रकट झाले तो प्रश्न वेगळा. वामन अवतारातले भगवान एकदम 8 वर्षीय प्रकट झाले तो भगवंताचं सोडून द्या. पण सामान्य माणसांचा म्हणून विचार करत असताना बाल्य सगळ्यांनाच आहे. या बालपणाचा विचार करत असताना थोडंसं चिंतन आपण करून पहा. काय असतं हे सगळंच महत्वाचं आहे, ते सगळंच आपल्याला विचारात घ्यावं लागणार आहे. तुकोबारायांनी त्याचं चिंतन एकाच चरणामध्ये या सगळ्या अवस्थांचा विचार करून टाकलाय. बाळपण गेले नेणता, तारुण्य दशे विषय व्यथा. नाथ महाराजांनी हेच चिंतन केलं बरं भावार्थ रामायणामध्ये. मी सांगतो आपल्याला. वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. चला, बाल्य, तारुण्य, प्रौढ आणि वृद्ध या 4 अवस्था आहेत. नाथ महाराजांनी बालकांडाच्या सुरुवातीलाच या 4ही अवस्थांमधल्या दोषांचं चिंतन व्यापकत्वानं केलंय भावार्थ रामायणात. बालपणी बाल्य ही अवस्था आहे, त्या अवस्थेचे दोष काय आहेत जे नाथ महाराजांनी रंगवलंय विस्तारानं, ते तुकाराम महाराजांनी एका चरणात सांगून टाकलंय. बाळपण गेले नेणता, बाल्यावस्थेतला सगळ्यात मोठा दोष आहे अज्ञान. तारुण्यातला सगळ्यात मोठा दोष आहे विषयाकर्षण. तरुणपणी विषय व्यथा. नाथ महाराजांनी जवळजवळ 50-60 ओव्या खर्च केल्या. तुकाराम महाराजांनी तरुणपणी विषय व्यथा संपवलं. प्रौढावस्थेमध्ये, वृद्धपणामध्ये काय होतं? वृद्धपणी प्रवर्तली चिंता. म्हणून मी थोडा याचा विचार वेगळ्या अंगानं आपल्याला सांगतो, आपण लक्षात घ्या. गंमत कशी असते बघा या 4ही अवस्थांची. एकेका वाक्यामध्ये सांगतो. बालपण इतरांना आनंदाचं असतं, पण बालकासाठी दुःखाचं असतं. कारण कळत काहीच नसतं ना. एखादी वस्तू हवी असली तरी मागता येत नाही, कारण बाल्य आहे. तोंडात शब्दच येत नाहीत, ते शब्द शिकवलेले नसतात. अज्ञान हाच महत्वाचा दोष बाल्यावस्थेमध्ये असल्यामुळे त्यामुळे काही काही माणसं शेवटपर्यंत बालकच असतात बघा. माझी भाषा नाही, तुकोबारायांची भाषा आहे. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समानतो देही बालकाच्या, हे म्हणताना तिथला बालक कोणत्या अर्थाने आहे? अज्ञानी याच अर्थाने घ्यावा लागेल की नाही? लहान मुलाला काही सांगता येत नाही. आई पाहिजे असेल तर दुसरी बाई समोर आली तरी त्याचं रडणं थांबत नाही. भूक लागली तर सांगता येत नाही, तहान लागली तर सांगता येत नाही, दूध हवं असलं तर सांगता येत नाही. पण इतरांना मात्र ते आनंदाचं आहे. ते त्याचंही बघा बघा कसं रडतोय. आता रडण्याचं कसलं कौतुक आलंय, पण लोक त्याचे म्हणजे इतरांकरता बालपण हे आनंदाचं असतं, पण बालकाकरता मात्र ते दुःखाचं असतं. कारण त्याला काहीच कळत नाही, अपेक्षित असलेलं मागता येत नाही, दिलेलं स्वीकारावं लागेल पण तू स्वीकारायची तयारी नसते. नाईलाजच असतो सगळा. एखादी वस्तू लांब दिसली तर पटकन उठून घेऊन येता येत नाही, काहीच नसतं. आईची अपेक्षा असते तेव्हा बाप समोर येतो, बापाची अपेक्षा असते तेव्हा तिसरीच म्हणजे घरातलीच, पण दुसरीच बाई समोर येते. काहीतरी होतच. त्या बालकाला कसं सांगायचं आणि काय बोलायचं काही करता येत नाही. गप्प बसावं लागतं. होईल ते बघणं आणि ते करतील. मला हे कपडे घालायचे नाहीत म्हणता येत नाही, आई घालेल ते कपडे. मला सकाळी लवकर स्नान करायचंय म्हणता येत नाही, आईला वेळ मिळेल तेव्हा स्नान. इतकं परावलंबित्व त्या अवस्थेमध्ये असतं. पण इतरांकरता मध्ये मात्र बाल्य आनंदाचं, इतरांकरता आनंदाचं, पण बालकाकरता दुःखाचं. तारुण्याचं नेमकं उलट असतं. तरुणाला तारुण्य आनंदाचं असतं आणि इतरांना चिंतेचं असतं. कसं होईल,
कसं होईल हे आत्ताच इतकं बिथरलं, पुढं कसं होईल याचं, पुढं कसं होईल याचं. पण तरुणाला मात्र तो बेफिकिरीत असतो, त्याला काही घेणं देणं नसतं आपलं. अरे बेफिकीर वृत्तीनं तो राहत असतो, वागत असतो, कुणाला काय उलट बोलायचंय बोलून जातो, जेवढं खायचंय तेवढं खातो, पाहिजे तेवढं खातो, उरलेलं बेफिकिरी वृत्तीनं टाकून निघून जातो. बाल्य इतरांकरता आनंदाचं, बालकाकरता दुःखाचं, तारुण्य त्याच्याकरता तरुणाकरता आनंदाचं, पण इतरांकरता चिंतेचं, दुःखाचं म्हणत नाही मी, चिंतेचं. प्रौढावस्था इतरांकरता आधाराची, पण प्रौढाकरता मात्र चिंतेची. तो विचार करत राहतो, झालं वय झालं, अजून मुलीचं लग्न व्हायचंय, हे व्हायचंय, ते व्हायचंय, घराचे हप्ते फेडायचे, शेतीचं काय करावं कळत नाहीये. डॉक्टर म्हणतात ब्लड प्रेशरच्या गोळ्या घ्या, किती दिवस हातात आहेत कुणाला माहिती. पण घरातल्यांना मात्र नाही नाही, बाबा आहेत ना, आपल्याला चिंता करायचं काय कारण आहे. इतरांना आधाराची प्रौढावस्था आहे, पण प्रौढाकरता मात्र चिंतेची आहे. आणि वृद्धावस्था मात्र वृद्धांकरता आणि इतरांकरता सगळ्यांकरता चिंतेची आणि दुःखाची आहे. साध्या अवस्था आहेत. बाल्यावस्था सगळ्यांना येते, पण बाल्यावस्थेमध्ये अज्ञान हा दोष राहतोच राहतो. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, तुका म्हणे ऐसे बाळपण गेले, मग तारुण्य आले गर्वमूळ. तुकाराम महाराज म्हणतात बाळपण ऐसे गेले, अज्ञानातच गेलं, काही कळलं नाही. आणि काही कळलं नाही तरी लोक समजून दे, लहानच आहे अजून, अरे किती दिवस लहान, किती दिवस लहान आहे, लहान आहे, लहान आहे करत मोठा होतो तरी हे अजून त्याला लहानच म्हणतात. लहान आहे अजून, अजून लहान आहे, एवढ्यात काय हरिपाठ, अजून लहान आहे. बाल्य दुःखाचं असतं. जोग महाराजांचं बालपण हे त्या दुःखाच्या बाल्यातलं बाल्य नव्हतं. मग ते बाल्य कोणतं होतं त्याचा फक्त उल्लेख करतो, 1 मिनिट हातात आहे म्हणून. ब्रह्मसूत्रामध्ये अनाविष्कुर्वन् अन्वयात असं एक सूत्र आलंय. त्या सूत्रावर भाष्य करत असताना जगद्गुरु शंकराचार्यांनी त्या अधिकरणाच्या सुरुवातीला एक उपनिषदातलं प्रमाण दिलंय. तस्मात् ब्राह्मण हा पांडित्यम निर्विद्य बाल्येन तिष्ठासेत, असं उपनिषद वचन आचार्याने तिथं दिलंय. तस्मात् ब्राह्मण हा पांडित्यम निर्विद्य, ब्राह्मण हा ब्रह्मज्ञाता, पांडित्यम निर्विद्य, पांडित्य ज्याची बुद्धी ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झाली तो पंडित. असा जो पंडित, त्या पंडिताला ब्रह्मस्वरूपता प्राप्त झाल्यानंतर तो कसा राहतो, बाल्येन तिष्ठासेत, तो लहानासारखा राहतो. तस्मात् ब्राह्मण हा पांडित्यम निर्विद्य बाल्येन तिष्ठासेत, आहे ब्रह्मस्वरूप झालेला, आहे परब्रह्मरूप झालेला, पण लहान मुलासारखा राहतो. ते बाल्येन तिष्ठासेत हे जोग महाराजांचं बाल्य होतं. ते बाल्य 4 बालकांसारखं लौकिक बाल्य नव्हतं की कोणीतरी उचलावं, पाळण्यात ठेवावं, तिथून कोणीतरी उचलावं, कुठेतरी ठेवावं. नाही, जोग महाराज कुठेही बसले तरी ब्रह्मस्वरूपातच होते. महात्म्यांचा अवतार आहे ना, त्यामुळे रडणं धडपडणं काय ते तो विषयच नाही. दुःख वाटून घेणं, अज्ञान असणं, बाल्यातला सगळ्यात मोठा दोष जर अविद्या असेल तर जोग महाराजांचं बाल्य अविद्याग्रस्त नव्हतं. कारण ते जे निर्वैर, निरपेक्ष, निर्मळ असं जे बाल्य होतं ते जोग महाराजांच्या प्राणोत्क्रमणापर्यंत टिकलं होतं. म्हणून ते बाल्य हे त्यांचं स्वरूप मानलं पाहिजे. मग त्या अधिकरणामध्ये पुढची चर्चा आहे. शंका घेणाऱ्यांनी, पूर्व पक्षांनी शंका घेतली आहे की बाबा बाल्यानं तिष्ठासेत म्हणजे लहान मूल जसं बसल्या ठिकाणी सगळे देहधर्म उरकतं तसं म्हणायचंय का तुम्हाला? आचार्यांनी सांगितलं तसं म्हणायचं नाही. आचार्यांचं वाक्य फार चांगलं आहे तिथलं. आचार्य त्या भाष्यामध्ये आचार्यांनी असं म्हटलंय त्या अधिकरणामध्ये, ज्ञान अध्यायन धार्मिकत्वादिभिः आत्मानम अविख्यापयन दंभ दर्प रहितो भवेत. आचार्यांचं वाक्य असं आहे. आचार्य म्हणतात त्यांना बाल बाल का म्हणायचं त्यांना? अरे परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झाला तरी बाल्य बाल्य म्हणता तुम्ही, कशा करता? ते बाल्य कोणतं आहे? लहान मूल बसल्या ठिकाणीच तिथंच उरकतं सगळं, त्याची शी तिथंच, त्याच्यातच खेळत राहतं, त्याची शुई तिथंच, त्याच्यातच खेळत राहतं, त्याच्यातच बुडवलेले हात अंगाला लावतं, घाण करून घेतं, तसं म्हणायचंय तुम्हाला? आचार्य म्हणतात नाही नाही तसं नाही.
ज्ञान अध्ययन धार्मिकत्वादिभी आत्मानम अविख्यापयन कसं दंभ दर्प रहितो भवेत. लहान मुलाच्या कर्मामध्ये कोणताही दंभ नसतो, लहान मुलाच्या कृतीमध्ये कोणताही दर्प नसतो, लहान मूल अभिमानी नसतं, लहान मूल कुणाच्याही वैराची अपेक्षा घेऊन जगत नाही, लहान मूल कुणाच्या बद्दल द्वेष ठेवून रांगत नाही. मग ते कसं असतं? निर्वैर असतं, निष्पाप असतं, निरपेक्ष असतं, निर्मळ असतं. आणि लहान मूल तसं असतं. म्हणून परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेलाही तसाच असेल तर जोग महाराजांचं बालपण हे होतं, त्यांचं बाल्य हे आहे. तस्मात ब्राह्मणः पांडित्यम निर्विद्य बाल्येन तिष्ठासेत. या बाल्यावस्थेमध्ये जोग महाराजांचं चरित्र आलं. थोडंसं अजूनही बघायचंय. आजची वेळ आपली संपली म्हणून थांबतो. फक्त बाल्य आणि तारुण्याचा अजून थोडासा विचार करायचा आहे. उद्याला त्याचा विचार करू. आत्ता इथे थांबू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. पुंड